प्रोसेस खूप लेंदी आहे, परंतु बनवायला अतिशय सोपा हा आगऱ्याचा पेठा। हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। आज आपण एक आगळीवेगळी रेसिपी करणार आहोत। पेठा माहिती आहे तुम्हाला? पेठा, आगऱ्याचा पेठा। तर आता पेठा खाण्यासाठी आपल्याला आग्र्यालाच जायला पाहिजे असं काही नाही, तर तुम्ही घर बसल्या आग्र्याचा, दिल्लीवाला आग्रा, आग्र्याचा पेठा तुम्ही घरी बनवू शकता। तर कसं करायचा? चला, त्याला काय साहित्य आणि तो कशापासून बनवतात आणि त्याची कृती काय आणि ते वेगवेगळ्या फ्लेवरचा आपल्याला पेठा बनवून घ्यायचा आहे। ते कोणते कोणते फ्लेवर ते आता पाहून घेऊया। आगऱ्याचा पेठा बनवून घेण्यासाठी मी पूर्ण एक कोहळा आणलेला आहे। त्याचे असे मी हे भाग करून घेतलेले आहेत। आता मी हे मधून कापून याचा जो बियाकडचा जो भाग आहे, तो बियांकडचा संपूर्ण भाग मी कापून काढून घेत आहे। तो आपल्याला यूज करायचा नाही। तो तुम्ही ज्यूस बनवण्यासाठी, म्हणजे डिटॉक्स तुम्हाला हवं असेल, डिटॉक्स ज्यूस, तो बनवण्यासाठी त्या बियांच्या भागाचा तुम्ही वापर करून घेऊ शकता। आता मी साल काढलेली आहे आणि माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारची कुकी कटर्स आहेत। आता त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कुकी कटर्सनी मी वेगवेगळे आकार देऊन हे कोहळं कापून घेणार आहे। मी गोल मगाशी कापलेला आहे, आता मी हार्ट शेपचं कापून घेत आहे। इथे तुम्ही पाहू शकता की हार्ट शेपसुद्धा अतिशय सुंदर प्रकारे कापून झालेले आहेत। आता हे थोडासा वेगळा शेप आहे। गोल कापून झाले, हार्ट शेप कापून झाले आणि हा एक वेगळा शेप आहे। आता मी असेच फक्त शेप न देता असंच कुठल्याही शेपचं असंच मी कापून घेत आहे। पण त्याआधी मी हे आपला काटा चमचा असतो त्या साहाय्याने मी होल करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी असे हे कापून घेत आहे, त्याची साल काढून घेत आहे। पूर्ण साल काढायची आहे, अगदी हिरवट दिसेल असं आपल्याला ठेवायचं नाही। पूर्ण चारी बाजूने हे तुकडे आपल्याला पांढरे दिसले पाहिजेत, तर हे कापून झालेले आहेत। दुसऱ्या एका भागातून मी हा टीस्पून घेतलेला आहे। तुम्ही कोणताही प्रकारचा टीस्पून घेऊ शकता किंवा मोठे हवे असतील तर तुम्ही टेबलस्पूनसुद्धा घेऊ शकता। मी हाफ टीस्पून घेऊन हे छोटे छोटे मिनी पेठा हे कापून घेत आहे आणि घेतलेले आहेत। त्यानंतर ह्याला मी ह्यासुद्धा जे कापलेले आहेत छोटे छोटे मिनी पेठा, त्याला मी त्याच काटा चमच्याच्या साहाय्याने मी होल पाडून घेत आहे। तुम्ही काट्याच्या साहाय्याने पाडून घेऊ शकता किंवा टूथपिक मिळते त्याच्याने सुद्धा तुम्ही पाडून घेऊ शकता। तर आता मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यात पाव टीस्पून मी हा चुना, आपला खायचा चुना असतो पानात टाकण्याचा, तो चुना मी घालून मिक्स करून त्यात मी हे आता संपूर्ण रात्रभर मी हे सगळे तुकडे भिजत ठेवणार आहे। झाकण लावून मी हे सगळं भिजत ठेवत आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी सगळे तुकडे जवळजवळ 3 ते 4 पाण्यातून स्वच्छ धुवून घेत आहे। हा पाणी आपल्याला फेकून द्यायचा आहे, चुन्याचा पाणी। आणि हे मी सगळे तुकडे स्वच्छ पाण्याने 4 पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत। आता मी दुसऱ्या एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मी हे सगळे तुकडे घालून घेत आहे आणि 15 मिनिटासाठी मी हे उकळून घेत आहे। म्हणजे आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत। 15 मिनटं झाकण लावून आपण 15 मिनटं हे छान ह्याला उकळी घ्यायची आहे। हाय फ्लेमवर आपल्याला ही उकळी घ्यायची आहे। तर हाय फ्लेमवर हे उकळत आहेत। मी ह्याचं झाकण उघडून पाहते, छान उकळत आहेत। आता मी गॅस फ्लेम बंद केलेली आहे
आणि आता थंड पाण्यात मी ते सगळे तुकडे काढून घेत आहे. थंड पाण्यातून आपण काढून घ्यायचे आहेत. आता ते स्वच्छ असे निथळून, म्हणजे आपण या पद्धतीने हे बघा हातानेच असं निथळून आपण दुसऱ्या एका भांड्यात हे सगळे तुकडे घेणार आहोत. आता घेतलेल्या या तुकड्यामध्ये मी अर्धा किलो एवढी साखर घालून घेत आहे आणि ती साखर एकदम छान अशी मिक्स करून घेत आहे. छान मिक्स करून झाली की आता ही आपल्याला 4 ते 5 तासासाठी झाकण लावून असंच सोडून द्यायचं आहे. 5 तासानंतर हे झाकण उघडून पाहिलेलं आहे मी. आता इथे तुम्ही पाहू शकता की ती साखर आपोआप वितळलेली आहे. आपल्या वातावरणाच्या गरमीत हे वितळलेली आहे. आता हे जे आहे भांडं, आता हे भांडं आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे. हे छान असं उकळून घ्यायचं आहे. हा जो पाक आहे साखरेचा, त्या पाकाला एक तार येईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. मी सगळ्या प्रकारचे शेप्स दिलेले हे तुकडे आहेत ना, ते मी सगळे एकत्र हे साखरेच्या पाकात उकळून घेत आहे. आता जे स्क्वेअरमध्ये आणि वेगवेगळ्या आकारात मी जे कापलेले आहेत, स्क्वेअर म्हणजे त्याला आकार दिलेला नव्हता, असंच फक्त कापून घेतलेले आहेत, ते मी सुकवण्यासाठी ठेवत आहे. आपल्याला सुका पेठासुद्धा बनवून घ्यायचा आहे, म्हणून ते सुकवण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि दुसऱ्या प्रकारचे जे आहेत दुसरे, त्याचं मी वेगवेगळ्या फ्लेवरचं बनवून घेत आहे. आता एक कच्ची कैरी मी कापून त्यात थोडासा पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवलेली आहे. आणि ते जी पेस्ट आहे ती मी एका रुमालावर घेऊन गाळून त्यातील पाणी मी हे जे छोटे छोटे तुकडे मी कापलेले आहेत त्या छोट्या छोट्या तुकड्यात मी ह्या कैरीचं पाणी घालून घेत आहे. म्हणजे जेणेकरून हे फ्लेवर यात उतरेल, छान उतरेल. त्यानंतर 2-3 ड्रॉप्स मी हिरवा कलर घालून घेत आहे. आणि हे छान असं एकजीव करून मी हे जे बाऊल आहे ते बाऊल मी साईडला करून घेत आहे. आता पुन्हा एकदा मी पिकलेला आंबा घेतलेला आहे आणि पिकलेल्या आंब्याचा मधला गर काढून तोही मी मिक्सरला लावून घेत आहे. हा पहा, गर मी मिक्सरला लावून घेत आहे. त्याचीही पेस्ट रेडी झालेली आहे आणि ती आपल्याला गाळायची नाही. ती पेस्ट आपल्याला डायरेक्ट परस्पर अशीच या तुकड्यामध्ये घालून घ्यायची आहे. मी आता इथे हार्ट शेप घेतलेला आहे. आता इथे तुम्ही कलर नाही घातला ना, पिवळा कलर, तरी चालेल. माझ्याकडे थोडासा फेंट कलरचा आंबा होता म्हणून मी फक्त 1 ड्रॉप तेवढा कलर घालून घेतलेला आहे आणि तेही मी एकजीव करून तेही बाऊल मी बाजूला ठेवलेला आहे. आता माझ्याकडे ब्लू आणि ब्लॅकबेरीचं फ्लेवर आहे फक्त, त्यामुळे मी ते फ्लेवर घातलं आणि 2-3 अगदी थेंब मी ब्लू कलर घालून घेतलेला आहे. आता तोही मी मिक्स करून साईडला ठेवून देत आहे. त्यानंतर माझ्याकडे हे मसाला पान आहे, त्यातलं मी मसाला पान अर्ध कापून ते मी मिक्सरला लावून घेत आहे. मिक्सरला मी हे छान असं त्याची पेस्ट बनवलेली आहे आणि तेही मी रुमालावर गाळून घेत आहे. म्हणजे ह्या पानाचं फ्लेवर ह्या आपण जो पेठा बनवण्यासाठी तुकडे केलेले आहेत त्यात छान असं फ्लेवर एकजीव होईल. आता इथेसुद्धा मी थोडासा हिरवा कलर घालून घेतलेला आहे आणि हेही मी बाजूला ठेवत आहे. आता आपल्याला हे 6 ते 7 तास मुरण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे त्या 6 ते 7 तासात आपला सुका पेठासुद्धा छान सुकून होईल. आता मी काही तुकडे असेच ठेवले होते, त्याला मी हे नारळाचा जो किस आहे तो लावून घेत आहे, म्हणजे आपल्याला नारळाचं फ्लेवरसुद्धा मिळेल. तर अशा पद्धतीने मी सगळे तुकडे इथे लावून घेत आहे. यात कोटिंग करून मी घेत आहे. या नारळाच्या पावडरमध्ये मी सगळे तुकडे कोटिंग करून घेतलेले आहेत. 6 तासानंतर मात्र हे कैरी जे फ्लेवर आहे, कैरीचं फ्लेवर, ते मी सगळे तुकडे इथे काढून घेतलेले आहेत. त्यानंतर मी
ब्लॅक आणि ब्ल्यूबेरी जे फ्लेवर आहे त्याचेही मी हे सगळे पीसेस काढून इथे लावून घेत आहे. आता ते झालं की मँगोचे म्हणजे आपण पिकलेल्या आंब्याचे जे फ्लेवर बनवलेलं आहे हार्ट शेपचं, तेही मी इथे सगळं काढून घेतलेलं आहे. आणि शेवटी पान फ्लेवर, तेही मी सगळे पीसेस इथे लावून घेत आहे. आता आपल्या सगळ्या फ्लेवर्स फ्लेवरचा हा जो पेठा आहे तो तयार आहे. डेसिकेटेड कोकोनट, रॉ मँगो फ्लेवर, ब्लू अँड ब्लॅकबेरी फ्लेवर, राईप मँगो फ्लेवर म्हणजे पिकलेला आंबा आणि हे पान फ्लेवर, सगळे आपले हे गिल्ला पेठा, याला आपण गिल्ला पेठा असं म्हणतो. तर हा सगळा पेठा तयार आहे सर्व करून घेण्यासाठी. तुम्ही पाहू शकता की एकसारखी आणि हे चवीला इतके भन्नाट लागतात, जसंच्या तसं फ्लेवर आणि अतिशय सुंदर चवीचे हे गिल्ला पेठा तयार आहे. त्यानंतर 7 तासानंतर इथे आपला हा पेठासुद्धा सुकलेला आहे. तो मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. आतून छान असं ज्युसी आणि बाहेरून सुकलेला असा तो सुका पेठा आणि हा गिल्ला पेठा तयार आहे सर्व करून घेण्यासाठी. अशा या वेगवेगळ्या फ्लेवरचा जर पेठा तुम्ही जर घरी बनवला, ही रेसिपी तुम्हाला आवडली तर मात्र एक लाईक जरूर द्या. मग माझा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, तुमच्या नातलगांबरोबर शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट लिहा. ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मग आपण भेटूया अशाच एका सुंदर आणि खमंग व्हिडिओ. तोपर्यंत बाय.